सुरुवातीला छोटीशी भूमिका होती, पण जेव्हा ते कळलं की हे पात्र कोणाचं आहे किंवा ती फिल्म जेव्हा तयार झाली ना त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर झालं की या आपल्या जन्माचं सार्थक झालं. एक माणसाने ज्याने आपल्या रक्ताचा थेंब सांडला आहे, तर या लोकांच्याकडनं आपल्याला खूप इन्स्पिरेशन घेण्यासारख्या गोष्टी. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 16 फेब्रुवारीपासून शिवरायांचा छावा हा चित्रपट आपल्याला भेटायला येतो आहे आणि त्यानिमित्ताने बिपिन आपल्यासोबत आहे की ज्याला तुम्ही याच्या अगोदर जे अष्टक झालेलं आहे शिवरायांचं ते तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलेलं आहे, एकदम वेगळ्या कणखर भूमिकेत पाहिलेलं आहे आणि आता तो एकदा वेगळ्या म्हणजे पक्षात गेलेला आहे असं मला काही हरकत नाही. काय सांगशील? जय शिवराय सगळ्यांना. ॲक्च्युली आता जसं सांगितलं तुम्ही की पावनखिंडमध्ये शंभूसिंग जाधवराव म्हणजे जिजाऊंच्या घरातलं पात्र आणि त्याच्यानंतर सुभेदार आणि शेर शिवराजमध्ये बाजी सर्जेराव जे म्हणजे महाराजांचं फार जवळचं असं ते पात्र हे साकारल्यानंतर आणि मुळात हे आपलं एक स्वप्न असतं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण लहानपणापासून जन्माला आल्यापासून आपण त्यांचे गुणगान ऐकतोय, त्यांचा इतिहास ऐकतोय, त्यांचं महात्म्य सगळं जे काय ऐकत आलो आपण. आणि त्याच्यानंतर हे सगळे करत असल्यानंतर अचानक जेव्हा मला काही माझ्या डेट्सचा पण प्रॉब्लेम होता आणि तेव्हा ती एक दादा म्हणाला की हे चॅलेंज तुझ्यासाठी आहे आणि तुला करायचं. म्हणलं की अरे आणि मुळात त्याचे जरी ते पात्र असेल तरी तो कसं तो मुघलांचा त्याच्यामध्ये जो काही रूढपणा आहे सो तो रूढपणा दाखवायचा होता. आणि एक सीन आहे ज्याच्यामध्ये त्याचं प्रतीक दाखवण्यासाठी उद्दामपणाचं त्यांचं प्रतीक दाखवण्यासाठी तो हा जो उद्दाम हेर आहे तो जातो आपल्या दरबारात, शंभू महाराजांच्या दरबारात आणि तो जाताना सुद्धा भगव्याकडे वेगळ्या नजरेने बघतो आणि आतमध्ये जातो. आता मी हे धमकीचं पत्रच द्यायला गेलेलो असतो तर तो ती गंमत आहे. आणि तर ते सगळं करताना जेव्हा माझ्याकडे आल्या गोष्टी तर मी म्हटलं की मी शंभू महाराजांसमोर नाही बोलू शकत म्हणजे जेव्हा ज्यांना आपण पोचतो त्यांच्यासमोर मी असं नाही करत. पण मग ते त्याने सांगितलं की आपल्याला पोचवायचं आहे. दुसरी गोष्ट नट म्हणून चॅलेंज घे आणि ते कर. मग ते मला पटलं की नट म्हणून तुझ्यासमोर जे काही येणार आहे ते तुला करावंच लागेल. आणि मुळात हा आपलं एक ध्येय आहे की त्या गोष्टी पोचवायच्या तर नाकारून चालणारच नव्हतं. मलाच दादानी जास्त म्हणजे गोष्टी तयार करून घेतल्या की ते महत्त्व पटवून दिल्यानंतर नट म्हणून मला ते करताना सोपं झालं. पण बिपिन म्हणून करताना मला फार त्रास होत होता की ते वाचताना म्हणजे माझ्यासमोर तर असं कोणी महाराजांबद्दल बोललं तर आपण काय रिॲक्ट होतं. बट अगेन नट म्हणून करताना मजा आली. पण आता एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये पहिल्यापासून तो होता आणि या प्रोसेसमध्ये तो आहे तसं कुठं वाटलं का की हे जे कॅरेक्टर आहे विशिष्ट कॅरेक्टर फिल्ममधलं की हे मला करायला मिळालं पाहिजे आलं असं माझ्याशी अजून भारी वाटलं असं मला जरा असं काही झालं आहे का? पात्र आहेत अशी. पण अगेन त्या सगळ्या गोष्टी शेवटी त्यांच्या दृष्टीने त्या लिहिलेल्या पण असतात आणि कुठे अगदीच मला असं खूपदा होतं. पण दादा ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो किंवा तो ज्या जबाबदाऱ्या देतो त्या आम्ही उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या जेव्हा छानपणे पार होतील तेव्हा त्या अजून जबाबदाऱ्या वाढतीलच. बरोबर. आणि पाहतो की 46 डिग्री तापमानामध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे. तो एक स्ट्रगल वेगळा होता की वेगवेगळ्या ठिकाणी करावं लागलं, एवढ्या उन्हामध्ये करावं लागलं. त्यात आपलं सगळं कलाकार म्हणून सगळं अभिनय करता असताना अजून किती चॅलेंज वाटलं तुला? ते चॅलेंज म्हणजे नेमका मी कोल्हापुरात माझं तिकडे 6 ते 12चं सकाळी 6 ते रात्री 12 शूट चालू होतं रेग्युलर. त्या दिवशी मी तिथून 12 वाजता निघालो आणि सकाळी 6 वाजता मी पोचलो होतो आणि त्या दिवशी तो सीन होता. सो ड्राईव्ह करत आलो होतो मी 7-8 तास कोल्हापुरातून मुंबई. आणि त्याच्यानंतर एकतर मी आल्यानंतर बघितलं तर तो सेट जो काही होता भव्य दिव्य आणि छत्रपती संभाजी महाराजांसमोर जाऊन मला ते उद्धटपणे बोलायचं. सो मी ती तयारीच करत होतो. त्यात ते सगळं होईपर्यंत आणि मला एकदम मुखली पात्र असल्यामुळे टोपीपासून सगळं म्हणजे 3-4 वस्त्र मला घालावी लागली होती. ते बूट त्यांचे लेदरचे. सो त्या उन्हातनं इतकं हे व्हायला झालं की डायरेक्ट उन्हाखाली होतो मी. सो तो पण मुळात कॅप्टन आमचे असे असल्यामुळे आणि ते ऑल ओव्हर जबाबदाऱ्या धावपळ ते सगळी माहिती असल्यामुळे आणि एवढेच इथे 30 जणं उभे आहेत पण माझ्या एकट्याचं काय असं पण होतं. सो ते झाल्यानंतर मी इतका म्हणजे हे झालं होतं की मी चक्करून पडलो होतो सीन झाल्यानंतर. कारण घाम सारखा पडतो आणि पण ते झालं आणि ते फार उत्तम झालं. कारण तो सगळा जो काही प्रसंग चालू होता त्याच्यात ती
आणि दादाने म्हणजे सर जेव्हा ॲक्शन बोलतात ना, मुळात कॅप्टनच एवढा खंबीरपणे उभा असतो की ते त्या रुटीनमध्ये इतकं अलर्ट आणि इतकं डेडिकेटेडली उभं असतो. त्यामुळे आम्हाला असं काही फार वाटत नाही की आपण काहीतरी करू. नाही, ते जबाबदारी आणि ते एनर्जी येऊन जाते. सो कितीही अडचणी आल्या तरी आम्हाला फार काय वाटत नाही. असं म्हणजे आता सवय झाली. मुळात दादाबरोबर राहून ती सवय झाली. सुरुवातीला वाटायचं की अरे एवढं गड चढायचं वगैरे, आपल्याला खरंच काही वाटत नाही. आता ते आपलं कार्य असं समजलं की ते होऊन जातं. बरोबर. आता की आपण जेव्हा अष्टकामध्ये सगळं तुझं वेगळी कणकर भूमिका होती आणि इकडे तुझी आता वेगळी भूमिका आहे. जेव्हा फ्रेंड सर्कलमध्ये कळालं की जवळच्या लोकांना काही की आता ही वेगळी भूमिका काय करतो आपण, तर त्यांची रेखाक्षा काय होती की म्हणजे काही लोक आहेत की अरे म्हणजे काय तू असं तसं, पण काही लोकांना ते समजतं की एक नट म्हणून कसं करशील, काय करशील. आणि मुळात फ्रेंड सर्कलमध्ये आपल्याबद्दल माहिती आहेत तशा गोष्टी. सो त्याच्यामुळे पण त्यांना एक्साइटमेंट आहे की भाई तू ह्या फिल्मचा भाग आहे. ह्या सगळ्यांना इतकं छान वाटतं की ठीक आहे, आम्ही तुला बघितलं इतक्या आधी, तू पहिला पावनखिंडपासून तू हे करतोस. सो हे पण तुझ्या वाटेला आलं तर त्यांच्या दृष्टीने मला बऱ्याचशा पॉझिटिव्हली रिॲक्शन्स आल्या. माझं स्वतःचं होतं की यार मला मुलगी कॅरेक्टर पण अगेन तिथे पण जसं आम्ही शेर शिवराजमध्ये माझे वडिलांचं पात्र समीर दादांनी केलं होतं, कान्होजी जे ते, आणि मी बाजी सर. सो इथे पण आम्ही दोघेही चेले सोबतच होतो. त्याच्यामुळे माझं असं झालं की अरे दादा तर औरंगा करतो, मला काही प्रॉब्लेम नाही आला. आणि त्याच्यामध्ये अडचणी म्हणता येईल तर मला उर्दू भाषा बोलायची होती. सो तेवढं फक्त दादांनी, आणि ते पण अगदी आमचं फोनवरूनच झालं कारण मलाही वेळ नव्हता आणि त्याच्याकडेही फार हे होतं, म्हणजे धावपळ होती. कारण ते सगळं प्री प्रोडक्शन चालू होतं आणि हे फार कमी वेळात झालेला उत्तम प्रोजेक्ट आहे असं आम्ही म्हणू शकतो. म्हणजे दादांनी पण ते चॅलेंज घेतलं कारण आम्ही नुकतंच सुविधा कंप्लीट केलं होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं चालू झालं. सो त्या कमी वेळात इतकी छान गोष्ट तू सगळ्यांना बघायला मिळणार आहे. सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत. बरोबर. पण भूमिका कोणतेही असू दे, एक बिपिन आणि एक हिंदू म्हणून, एक मराठा म्हणून जेव्हा संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय आणि त्यात आपली छोटी गाव आहे ना, कोणत्याही बाजूची असेल आपल्या भूमिका असणं ह्याच्यासाठी किती गर्वाची गोष्ट होती. माझ्यासाठी म्हणजे माझ्या जन्माचा सार्थक झाला. मुळात या अष्टकाशी जोडलं गेलो तेव्हाच मी धन्य झालो. पावनखिंडमध्ये पण माझी शंभूसिंग जाधव सुरुवातीला छोटीशी भूमिका होती, पण जेव्हा ते कळलं की हे पात्र कोणाचं आहे किंवा ती फिल्म जेव्हा तयार झाली ना त्याच्यानंतर ते बघितल्यानंतर झालं की या आपल्या जन्माचं सार्थक झालं, कारण तिथे आपण आहोत. बरोबर. हा आज इतिहास आहे, जो इतिहास आपल्याला पुढच्या पिढीला पोचवायचा, त्याचा एक नखा एवढं का होईना भाग, माझा खारीचा का होईना तो भाग म्हणजे माझा होता. माझंही एक छोटंसं चॅनल, आमचा प्रयत्न चालू असतो, ते इन्स्पिरेशन सगळं बरोबर दादाकडूनच आहे. सो तो आम्ही सगळ्यांनीच घेतलेला असं म्हणू शकतो की प्रयत्न आहे. आणि थोडेसे घरचे पण संस्कार असतात. घरी आपलं छत्रपती शिवमय वातावरण असतं. सो घरच्यांना तर इतकं प्राऊड असतं की म्हणजे त्यांचंही असंच आहे की आता काय टेन्शन, तू बिंदास कर. आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील. प्रेक्षकांना म्हणजे मी प्रत्येक पालकांना सांगेन की हा सगळा घाट आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आपले खरे हिरो, मी म्हणेन की आता तुम्ही जे काही काल्पनिक गोष्टी काल्पनिक हिरो आहेत त्या एंटरटेनिंग म्हणून बघाच, पण हे जे आपले खरे हिरो आहेत ज्याने आपल्यासाठी रक्त सांडले, आपलं आयुष्य आपल्यासाठी सार्थकी लावलं आणि ते आज 350 वर्ष झाले आपण हे सगळं जे काही जगतो आहे, ज्या काही गोष्टी अनुभवतो आहे, ज्या काही आपण मजा करतो आहे असं म्हणू शकतो. तर ते त्या महान दैवतच म्हणूया आपण त्यांना, आपल्या महान राजांमुळे किंवा त्यांच्या मावळ्यांमुळे, प्रत्येक माणसाने ज्याने आपल्या रक्ताचा थेंब सांडला आहे. तर या लोकांच्याकडनं आपल्याला खूप इन्स्पिरेशन घेण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांच्या जे आपले जेवढे सहकारी होते, त्यांच्याकडे जे पदं होती, सो त्या लोकांनी आपला जीव जाईपर्यंत त्या गोष्टी जबाबदाऱ्या सांभाळल्या. सो त्याच्यातनं तुम्हाला घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे आपण आयुष्यात जगत असताना आपण किती चुकीचं माणूस म्हणून किंवा किती बरोबर माणूस म्हणून वागतो, तर ह्या गोष्टी इतक्या महान लोकांना बघितल्यानंतर ना, म्हणजे आता आपण सुभेदार बघताना शिवरायांचा छावा बघताना छत्रपती महाराजांचे आणि जिजाऊंचे जे संस्कार त्यांच्यावरती घडले, सो तेही आपल्याला बघता येतं. आपलं एक फॅमिलीचं बॉन्डिंग असतं तेही बघता येतं. अगेन तुम्ही कुठलीही गोष्ट, कुठलंही ध्येय
बघाल सो त्याच्यासाठी ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची जिद्द किती प्रमाणात तुमची जिद्द तशी हवी. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की ह्या सिनेमातून बघायला मिळतील. त्याची मांडणी फार उत्तम झाली आहे आणि बाकी पण म्हणजे हा तर भाग झाला आपल्या इतिहासाचा, पण अगेन बघताना सुद्धा त्याच्या प्रत्येक बारकाईने आपण सगळ्या गोष्टींवरती विचार करून त्या गोष्टी मांडल्या आहेत. सो ही फिल्म बघायला तुम्हाला फार आवडणार आहे आणि इतिहास म्हणून तर तुम्ही ते बघाच, पण एक